तर उद्धव ठाकरे वाशिमच्या आज दौऱ्यावरती आहेत आणि वाशिममध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स झळकतात। खासदार बावना गवळी यांच्या समर्थकांनी हे बॅनर्स लावल्याची माहिती मिळते। त्यामुळे वाशिम शहरात ठाकरेंच्या दौऱ्याच्या वेळेला या बॅनर्सचीही तितकीच चर्चा सुरू आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ यायला लागल्या तशा अनेक स्पर्धकी उमेदवार असतील किंवा पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचं पोस्टर युद्ध आता चांगलंच पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे वाशिममध्ये उद्धव ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर्स आणि बॅनर्स इथं ठिकठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वाशिम शहरात आज उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे। त्यापूर्वीलाच भावना गवळीच्या समर्थकांनी इथं उद्धव ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर इथं लावलेले आहेत। हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं अयोध्यामध्ये श्री राम मंदिर बांधण्याचं स्वप्न साकार करणारे नरेंद्र मोदी यांना लोकसभा 2024मध्ये पंतप्रधान करण्यासाठी आम्ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी यांना निवडून देऊ असे आशयाचे बोर्ड लागलेले आहेत। आणि साहेब आम्ही जय श्रीराम म्हणणार अशा आशयाचे मोठमोठे असे फलक बॅनर पोस्टर्स लागलेले आहेत। एकूणच जर विचार केला तर आता तिकीट जरी महायुतीतून फायनल व्हायचं असलं तरी मात्र इकडं खासदार भावना गवळी हेच स्वतः उमेदवार असतील हे या पोस्टरच्या माध्यमातून आणि तसेच उद्धव ठाकरे यांना दिवसाने पोस्टर इथे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।